सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै। हे आहे धर्मराजेश्वर मंदिर. पांडवांनी इथे वनवास काळामधले 6 महिने घालवले होते. त्या काळामध्ये हे बांधलेलं पुरातत्व विभागानुसार फार जुनं आणि फार सुंदर आणि भव्य मंदिर आहे. आणि त्याला यायला असा रस्ता आहे बघा. हां, ह्याचं तर खालून यायला लागतं. म्हणजे जुनं जे आहे सनातन, हे सनातन. आणि आतमध्ये शिवलिंग आहे. आता ह्या डोंगराच्या कपारीला म्हणजे बाहेरच्या बाजूनी बुद्ध गुफा आहेत. पण त्या बुद्ध गुफा नसून ते पांडवांच्याच काळामध्ये त्यांनी तिथं साधना करायला ऋषीमुनींनी सुद्धा जय बजरंगबली ऋषीमुनींनी सुद्धा तिथं ते केलेलं आहे. सबसे अधिक महत्वपूर्ण तथा मनोहर साधु स्मारक यहाँ के बौद्ध तथा ब्राह्मण शैलग्रह म्हणजे बुद्ध आणि ब्राह्मण शैलग्रह इथे खाली तयार झालेले आहेत. आणि तिथं आता आपण चाललेलो आहे. तर ही मंदिर तिकडे आणि ही गुफा सगळ्या इकडे. तर ह्या गुफा ज्या आहेत ना, ह्या ध्यानाला बसायसाठी होत्या पहिले. हा बौद्ध स्तूप आहे, बौद्ध गुफा आहे. हे 2000 वर्षापूर्वीच आहे ही बाजू. मात्र ते मंदिर असं तिकडंच आहे ते वेगळं आहे बघा. ह्या बौद्ध गुफा अशा आहेत. आणि इथे तुम्ही आतमध्ये बौद्ध भिक्षू असतील किंवा साधू संत असतील, ते अशा ठिकाणी ध्यानाला बसायचे. अच्छा, असे. आणि ही सगळी मूर्ती त्याच्यावरती आपल्या बौद्धाच्या मूर्ती आहेत. हे पण बौद्धाचंच हे विष्णूसारखं हे बघा असं आहे. अतिशय सुंदर हे बघा. हे पिलर आहे. हिंदू धर्मानंतर बौद्ध धर्माचा उदय झाला. आणि त्यांचे जे आहेत ना गुफा, त्या गुफा ज्या आहेत ना त्या इतक्या कलाकुसरीच्या नाहीत. म्हणजे जस्ट ओबडधोबडच म्हणायला हरकत नाही. त्या आहेत त्या बौद्ध गुफा. ह्या सगळ्या बौद्ध गुफा आहेत अशा. आता जे हिंदू धर्माचं जे बांधकाम आहे ना, त्याच्यावरती सगळे देवी देवता चित्तारलेले असतात. हे असे. आणि हा स्तूप सारखा आहे. ह्या बौद्ध गुफाच्या तर बौद्ध आणि ब्राह्मण शैलीतल्या 12 आहे. भीम बाजार आहे हा. भीम बाजार बरं का. भीम बाजार विशालता आहे. विशाल चैत्यालय है एक अद्भुत मंडप अथवा बरामदा तथा 2 अन्य कक्षाएं बना है. तर भीम बाजार म्हणजे भीमाचं लग्न झाल्यानंतर भीम इथे काही वर्ष राहिलेला आहे भीम त्या काळामध्ये. आणि त्याचा हा सभामंडप आहे. ह्याच्यामध्ये आतमध्ये तपस्याला वगैरे बसायची असे. तुम्हाला काय सांगू द्यावं आता. माझी सायकल तिकडे आहे आणि सायकल वर काय चढणार नाही. तर सायकल आता ती काही अर्धवट काम राहिलेलं आहे. काही काम अर्धवट येतं असे हे. आणि जिथं जिथं हिंदू धर्माचं आहे तिथं
बौद्ध गुफा सुद्धा आहे. काय हे बघा, ह्या नंतर झालेल्या गुफा आहेत, पण मंदिर हे जुनं आहे फार, हे मात्र निश्चित आहे. कारण बौद्ध धर्म 2000 वर्षापूर्वीच आहे आणि हिंदू धर्म हा त्याच्या आधीचाच आहे. आणि हे काम सरळ सोट आहे, हिंदू धर्माचं काम हे सरळ सोट नाही. तर त्याच्यावरती कलाकुसर आहे सगळी, देवी देवता, गणेशजी, भगवान रामायण म्हणा, महाभारत म्हणा, हे त्याच्यावरती चित्तारलेलं असतं. आता तुम्ही माणसांनी मी इकडं काय करते, आता माझी सायकल ही इकडं कुठेही चढणार नाही. तर सायकल मी जिथून वर चढवली तिथूनच मला परत खाली करून 2 किलोमीटर कच्च्या रस्त्याने सायकल घेऊन जायला लागणार आहे. कारण सायकल वर चढवायला रस्ता नाही आणि बाहेर काढाय पण रस्ता नाही तिकडे. तर माझी सायकल तिकडे. तर तुम्हाला काय सांगू, मला किती त्रास होणार आहे. सायकल मी कशी चढवली आणि कुठून चढवली. इथपर्यंत मी सायकल आणू शकतो, पण इथून वर सायकल जाऊ शकत नाही. इथून जर वर गेलं तर मी तिकडे जाईन आणि तिकडून खाली उतरेल ना. काय हो का. तर हा अडचण हा वर सायकल इथून चढू शकत नाही. आणि माझी सायकल काय सांगू तुम्हाला देवा. सायकल तर एका शैलीने सांगितलं, माझ्यासारख्या 1.5 शैलीने ऐकलं आणि मी ह्या समोरच्या जंगलातून आलो आणि सायकल कुठून चढवली तुम्हाला काय सांगू. आता हे बघा, इथून मी सायकल मगाशी वर चढवलेली आहे. ह्या इथं वर ठेवली उचलून. हे माझं शर्ट फाटलं, ह्या जाळीमध्ये अडकलं. इथून अशी वर चढवली सायकल, ते तिथून खालून. तिथं खाली नीलगाई आहेत, दिसले का. नीलगाई आहेत तिथं 3 आहेत. ते मला मगाशी घेऊन पडून गेले. तर आता इथून परत सायकल उतरवायची इथपर्यंत आणि असं ह्या कच्च्या रस्त्याने ते तिकडं समोरचे गाव दिसते 2 किलोमीटर, तिकडे घेऊन जायचे. जय श्रीराम. नीलगायांचं कळप या 5 आहेत, 6 आहेत. त्या सायकलच्या आवाजाने ना घेऊन पळत चाललेत. 6 आहेत. नीलगाय आहेत म्हणजे तो वाघ नाही. वाघ असेल तर रानाला जनावर कमी असतं. आणि हा जे आहे ना समोरचं, हे आहे ते धर्मराजेश्वर महादेव मंदिर. संपूर्ण भारत दर्शन तीर्थयात्रा सायकलवर याच्यासाठी केला होता 8 तास. तर मी आत्ता आलोय मध्य प्रदेशमधील. तुम्ही माणसाने सायकल घेऊन बघा, आता रस्ता संपला इथे. बघा इथे रस्ता संपलाय, कच्चाच रस्ता आहे. आणि मी आता चाललोय धर्मराजेश्वर महादेव मंदिर. फार जुनं आहे. त्या मंदिराला जवळजवळ हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि ते मंदिर जे आहे ते कैलास मंदिर छत्रपती संभाजीनगरमधलं आहे ना आपलं, हां, त्या धर्तीवरती आहे. आता हे काट्या कुट्यातून माझी सायकल चालली, पंक्चर नाही झाली माही. बरं, एकाने हा रस्ता सांगितला मला. आता बघू. मंदिर इथं वरती पुढं डोंगरात आहे. तर ते त्यासारखंच आहे, कैलास लेण्यासारखं. तर त्यासाठी मी आलो आहे.
सायकल चालली कच्च्या रस्त्याने. एक मला इथून शॉर्टकट आहे, थोडी पगदंडी. आज दुपारनंतर माझा सगळा दिवस कच्च्या रस्त्याने गेलेला आहे. तर ह्या आता पायवाटेने चाललो आहे. आता मंदिरात गेलो मी, मंदिराचा व्हिडिओ काढेल. जय श्रीराम. हे मध्य प्रदेशमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती या गावाचं नाव आहे चांदखेडी का काहीतरी. लांब आहे, उज्जैनपासून 300 किलोमीटर. जय श्रीराम. त्या का तर समोरून रस्ता होता वर यायला. तर मंदिर दिसते का, मंदिराचं कळस दिसतं. तिथून असाच यायला वर रस्ता होता. मी आतापर्यंत पोचलो असतो मंदिरावरती, तर तिकडनं चालत चाललं असतं. आता गंमत अशी झाली की सांगणारा शहाणा आणि ऐकणारा 150 शहाणा. तर बघा आता रस्ता अजिबात नाही आहे. सायकल अशी उभी केली इथं. जायचं आहे हो का इथं वरती, ह्या इथं दगडापाशी त्या. आता मी सायकल इथनंच काढणार आहे वरती. बघ आता ती जर येता जरा अवघड जाणार आहे, पण नाही लजे. आज सकाळपासून सायकल आहे ना, रस्ता क्रॉस केला, हायवे होता 8 लाईनचा, तो बंद असतो. तो ते इतकं उचलून सायकल 2 वेळा वर खाली ठेवली, एकदा चढताना एकदा उतरताना. आज सायकलचं माझं सगळे हळवाक झाले. मंदिर इथंच यावं का इथं वरती या दगडाच्या तिथं नाही. तर मला आता शेवटी ह्या कच्च्या रस्त्याने शेवट जायला लागणार आहे. तर त्या गावात परत जायला लागेल. आणि तिकडं मला एक जण भेटला, त्या साल्याने तिकडं मला पाठवलं इकडं. आता बघू इथून सायकल चढते का, नाही तर इथंच सायकल लावतो थोड्या वेळाने आणि वरती जाऊन परत सायकल इथं येऊन ह्या इकडनं एक कच्चा रस्ता आहे असा असा, तो पण 2 किलोमीटरचा आहे. काय सगळा मूर्खपणा झाला आज सकाळी दुपारपासून सगळं बिघडले. जय श्रीराम. धर्मराजेश्वर महादेव मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, म्हणूनसाठी आलो होतो. आता हे बघा ना, या खाचपाटातून सायकल वर तिथं न्यायची, त्या तिथं अवघड जाणार आहे. इथं वर चढवायची सायकल ह्या इथून. बघू आता कशी काय चढते ती. जय श्रीराम. सहनावतु